नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचं स्वागत. आज आपण रेकी स्तर 1 झाल्यानंतर 2 नंतर 3 नंतर जे साधक आहेत त्यांच्यासाठी आपण आज क्लास घेत आहोत. तर याच्यामध्ये नवीन पण जॉईन झालेले आहेत. प्रमिलाताई, ज्या कल्पनाताईंच्या नातेवाईक आहेत आणि त्या पण जॉईन झालेल्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की रेकी स्तर 1 झाल्यानंतर तुमच्यामध्ये काय बदल व्हायला लागतात. तर रेकी स्तर 1 झाल्यानंतर म्हणजे तुम्ही पहिल्या लेवलची दीक्षा घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये सूक्ष्म बदल व्हायला लागतात. प्रत्येक चक्रामध्ये हळूहळू जागृती व्हायला लागते आणि जसं रेकी स्तर 1 ची दीक्षा मिळाल्यानंतर 4 चक्रांमध्ये जागृती तुम्हाला मिळते. तर त्यातलं पहिलं महत्त्वाचं चक्र आहे ते आहे सहस्त्रहार चक्र, जे आपल्या टाळूच्या मध्यस्थानी आहे. दुसरं चक्र आहे आज्ञा चक्र, जे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये आहे. तिसरं चक्र आहे ते आपल्या बरोबर गळ्याच्या इथे मध्ये आहे, त्याला म्हणायचं विशुद्ध चक्र. आणि चौथं चक्र जे आहे ते तुमचं अनाहत चक्र, छातीच्या मध्यस्थानी. तर त्याच्यामध्ये जागृती तुम्हाला व्हायला लागते आणि विविध कंपनं तुम्हाला जाणवायला लागतात. दीक्षा देताना मास्टर जे काम करतो तुमच्यावर, तर त्याद्वारे ऑनलाईन तुम्ही असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, तरी तुम्हाला तिथे व्हायब्रेशन्स यायला लागतात. तर ॲक्च्युली आपण म्हणतो आपली जी सिस्टीम आहे रेकीची ती आहे उसुई रेकी सिस्टीम. मिकाओ उसुई आहे, तर तशी आपली जी सिस्टीम आहे ती उसुई आहे. आता काही रेकीच्या सिस्टीम आहेत त्या टेरामाई आहे किंवा अजून वेगवेगळ्या आहेत. लिनिएज प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत, पण आपली आहे ती प्युअर रेकी आहे. दॅट इज उसुई रेकी. म्हणजे जी मिकाओ उसुईंनी जी सुरू केलेली होती ती पारंपरिक रेकी पद्धत आपली आहे. त्याच्यामध्ये आपण रेकी शिकल्यानंतर सगळ्या पॉईंट्सला आपण रेकी देतो. जे आपल्या शरीरामधले एनर्जी सेंटर्स आहेत त्यांना आपण सातत्याने रोज रेकी देतो. आणि जसं आता इथे आहेत आपले रेकीचे साधक, ज्यांच्या रेकी लेवल 1 झालेल्या आहे, कोणाच्या 2 झालेल्या आहेत, कोणाला अजून शिकायचं आहे. तर ज्यांच्या रेकी लेवल समजा 2 झालेल्या आहे आणि 3 झालेल्या आहेत, तर त्यातली मला असं वाटतं 3 झालेल्यामधली पहिली आपली साधक आहे ऋतुजा पण आहे आणि अनुराधा पण आहे. आणि वसुधाताई पण त्यांचं मास्टर झालेलं आहे, पण त्या माझ्याकडे नाही शिकलेल्या, दुसरीकडे शिकलेल्या. तर मी आता अनुराधा, तू अनम्यूट होऊन सांगू शकते की रेकी चिन्हांची तुझ्यावर काय जादू होतीये. हां हॅलो. हां आता क्लास आहे, मी नंतर बोलू तुझ्याशी. हां मी करते तुला. हां ओके ओके. हां हो 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 हो. हां ओके ओके. हां तर अनुराधा, तुझी मला वाटतं रेकीची दीक्षा होऊन झाले आहेत जवळपास 1-1.5 महिना होत आलेला आहे तुला. तर तुला कसं वाटतंय रेकी लेवल 3 झाल्यानंतर? सॉरी, माझी लहान मुलगी घरी आहे. ओके, काही हरकत नाही. अगदी 2 मिनिटं तू सांगितलं तरी चालणार आहे. नमस्कार, मी अनुराधा. माझी रेकी दीक्षा 1 झाली आणि चिन्ह कळायला लागले. एक मिनिट, तुझा आवाज कट होतोय अनुराधा. थोडासा आवाज मोठा लागेल तुझा. हा नाहीतर रेंज येत नाही. आय थिंक रेंजचा प्रॉब्लेम आहे. आता आला आवाज? हा आता येतोय. आता तू सांग. तर आपण ज्या प्रकारे बघतो की रेकीची पहिली दीक्षा घेतो पहिल्या लेवलची आपण, आणि त्यामध्ये आपल्याला सिम्बॉल्स, चिन्ह इंट्रोड्यूस होतात. चोकुरे, होशाशोने. तर त्या ज्या प्रकारे आपण इंट्रोड्यूस केले, तुम्ही मला सांगितले, मी तसेच ते प्रॅक्टिस करते. आणि रेकी दीक्षा 3 जेव्हा माझी पूर्ण झाली त्यामध्ये तुम्ही मला हालूचं चिन्ह, हातचं चिन्ह, त्यांची काढायची पद्धत सांगितली आणि ते कुठल्या वेळेत कसे वापरायचे तेही तुम्ही मला शिकवलं ताईंनी. मी त्यांच्याच मार्गदर्शनाने माझ्या अगदी छोट्या छोट्या ज्या आपण म्हणतो ना की एक आई काय करते आपल्या मुलांसाठी की त्यांचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह हवे. तर माझी एक आता सध्या एक्झाम चालू आहे. तर मी मुलीला म्हटलं, मुलीला माझ्या SSCचा पेपर मम्मा हार्ड जातो मला, अशी ती मला सांगत राहते. म्हटलं नाही जाणार, तू कर. मी तिची प्रॅक्टिसही घेतली आणि मी तुम्हाला खरंच सांगते तिच्या पहिल्या पेपर पासून मी हे चिन्ह सुद्धा ड्रॉ करते आहे.
मी तिला ब्लेसिंग्स देते की बेटा होईल, तुझे पेपर्स खूप छान जातील. आणि आज तिचा लास्ट पेपर आहे. मी ती जेव्हा पेपरला निघते त्या आधी मी चोपुरे ड्रॉ करते आणि जसे जसे मला ताईंनी सिम्बॉल्स शिकवले त्यानुसार मी नंतर हालूचं चिन्ह ड्रॉ करते. मी आपलं ह्याचं मेंटल एनर्जी वाढवण्यासाठी आधी झोनार चिन्ह ड्रॉ करून मग मी तिला इमॅजिन करून मी आपलं हालूचं चिन्ह ड्रॉ करते की हो तुला हे सगळं येत आहे, गोंधळ करू नको. आणि ते जेव्हा संध्याकाळी घरी येते मला सांगते की हो पेपर छान होता, मी व्यवस्थित लिहिलाय. अगदी छोटीशी ही गोष्ट आहे, सगळ्या घरांमध्ये घडते. पण जेव्हा मुलं सांगतात ना की मला छान गेला पेपर, मी हॅपी आहे, तेव्हा आपण हॅपी होतो. ते जे छोटं छोटं जे म्हणतो आपण सुख हे या चिन्हांनी येतंय घरात असं मला फील होतंय. अगदी मोठं काही नाहीये पण हे चिन्ह खरंच हे सगळी चिन्ह जादू करतात. आणि मी नक्की सांगेल की तिचा रिझल्ट कसा लागेल मी ताईंना कळवेल की ताई मला चिन्हांची जादू कळली बरं काही, मी नक्की सांगेल. खूप धन्यवाद ताई. खूप छान अनुराधा, छान तिच्या गोड मुली आहेत आणि मुलींना ब्लेसिंग्स देण्यासाठी ती रेकी शिकते एक एक लेवल पुढच्या. मला असं वाटतं प्रत्येक बाईचं असं स्वप्न असतं की सगळ्यात अगोदर ब्लेसिंग्स कोणासाठी काउंट करायचे तर आपल्या मुलांसाठी ब्लेसिंग काउंट आपण करायला लागतो. होणाऱ्या बाळासाठी पण आपण ब्लेसिंग्स घेऊन यायला लागतो जेव्हा आपण रेकी शिकतो. किंवा आपली जी मोठी मुलं असतात जशी रुपाली आहे तर तिच्या दोन्ही मुलांसाठी ब्लेसिंग्स देण्यासाठी म्हणून ती या रेकी परिवारात आली आहे आणि तिला त्याचे ब्लेसिंग्स जाणवत आहेत. श्वेता आहे, श्वेता पण शिकली आहे, ती तिच्या मुलीसाठी शिकलेली आहे. तर मला असं वाटतं की रेकी शक्ती ही खूप छान ब्लेसिंग देते आईला. म्हणजे मला असं वाटतं मूल होण्यापासून मूल मोठं झाल्यावर पण आईचा सगळा जीव हा आपल्या मुलांमध्ये असतो आणि हे खूप सुंदर नातं आहे मला असं वाटतं आई आणि मूल की ज्याच्यामध्ये निस्वार्थ भावनेने आई फक्त देत असते. तर असं ह्या वैश्विक शक्तीद्वारे जी प्रेमाची शक्ती आणि ते मला असं वाटतं खऱ्या अर्थाने तुम्ही ब्लेसिंग्स द्यायला लागता तुमच्या मुलांना जेव्हा तुम्ही रेकी शिकता आणि त्या चिन्हांचा वापर करता. तर आता आपल्याकडे जॉईन झालेली आहे ऋतुजा किंवा रुपाली, कोणी पण एक अनम्यूट व्हा आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा की रेकी चिन्हांची काय जादू आहे. ऋतुजा सांगतेय का अगोदर? हो 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 सांगते. मला खूप छान अनुभव आला आहे. जेव्हा माझी 3rd लेवल झाली तेव्हा तर मला ना बॅक पेन होता. ज्या दिवशी मला ताईंनी अटेंडमेंट दिली तर बॅक पेन पण बरा झाला. परत आता मी सध्या मला ऍक्च्युली मी शिकवते, मी टीचर आहे. सो मी 8:30ला क्लासवरून येते आणि 9 वाजता आपला रेकीचं मेडिटेशन होतो. मी सध्या म्हणजे रेकी मेडिटेशनला बसते आणि मला ते रेकी मेडिटेशन झाल्यावर खूप छान वाटतं. काल ना माझं एक डोकं दुखत होतं, असं हाफ साईडला असताना जसं डोकं दुखत होतं. ते केल्यावर मला खूप चांगलं वाटलं, म्हणजे एकदम बसलं, लिटरली बसलं. एवढं चांगलं म्हणजे त्याचा इफेक्ट झाला. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे हे आपण आता सध्या मी थोडंसं पारायण वगैरे सुरू आहे माझं. पहिले माझ्याच्याने सेवा नाही व्हायची, माझे खूप थॉट्स चालायचे, अरे हे नाही झालं, ते नाही झालं, फुलं नाही आणली, तसं नाही झालं, तसं नाही झालं. पण आता मी ना अशी कॉन्सन्ट्रेट होऊन पूर्ण 100% देऊन, आता प्रगट दिन आहे ना स्वामींचा 31 मार्चला, त्याच्यामुळे मी हे आपलं काय म्हणते त्याला तारक मंत्र 11 टाइम्स आणि 1 अध्याय स्वामी चरित्राचा आणि सिद्धमंगल स्तोत्र हे सध्या 11व्यात स्टार्ट केलंय आणि त्याने खूप फरक पडतो. प्लस सातत्य राहतं आणि होतंय, सेवा होतंय, त्याचा खूप आनंद होतोय. पहिले माझ्याकडनं नाही व्हायचं हे सगळं, म्हणजे मी खूप विचार करायची, पण आता होतंय. खूप छान ऋतुजा, छान अनुभव तुला येतोय. आणि रेकी आणि अध्यात्म याचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही कुठलीही सेवा करा, असं नाही आहे की फक्त दत्तगुरू महाराजांचीच करा, कुठलीही देवाची तुम्ही सेवा करा. जर तुमच्याकडनं व्यवस्थित होत नसेल तर ती रेकीद्वारे तुमची ती सेवा व्यवस्थित व्हायला लागते. मला असं वाटतं रेकी ही शक्ती अशी आहे की जो आध्यात्मिक आहे त्याची आध्यात्मिक प्रगती खूप होते. तर काही लोक म्हणजे ज्यांचा बिलीव्ह नसतो ह्या म्हणजे अध्यात्मावर, तर त्यांची वेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते. मग आपण वेगळं क्षेत्र म्हणू शकतो की आता एखादा कोणी IT मध्ये असतो
कोणी अजून वेगळं असतं, सायन्स फील्ड असतं, तर त्याच्यामध्ये त्यांची प्रगती व्हायला लागते. किंवा आपण बघतो की जॉब करणाऱ्या बायका असतात, तर त्यांना एवढा वेळ देणं शक्य नसतं, पारायण करणं म्हणा किंवा अजून दुसरं. तर रेकी शक्ती काय करते, ती तिथे जादूचं काम करते आणि तुमच्याकडनं वेळेत सगळ्या गोष्टी घडून तुमचं वेगळ्या मार्गाने काहीतरी प्रगती व्हायला लागते. मग त्याच्यामध्ये मे बी तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं प्रमोशन्स व्हायला लागतात किंवा तुमची एखादी मीटिंग असेल आणि त्या मीटिंगच्या अगोदर तुम्ही रेकी चिन्ह काढलं तर ती मीटिंग तुमची सक्सेसफुल व्हायला लागते. अशी सगळ्या याच्यावर रेकी काम करते. तर आता थोडीशी माहिती मी आधी देते, मग नंतर रुपालीला विचारते. आता रेकी, जसं मी म्हटलं की हिचा संबंध आहे तुमच्या 7 चक्रांशी आणि रोज जेव्हा सातत्याने आपण रेकीचं ध्यान करतो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की रेकी आपल्या आत्मचक्रांना सक्षम करते आणि बारीक ज्या छोट्या छोट्या तक्रारी असतात, जसं डोकं दुखणं झालं, सर्दी, खोकला किंवा कुठे काही लचक भरली वगैरे, तर ह्या गोष्टी तुमच्या गायबच होतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करता आपण जे डॉक्टरांकडे जातो ते आपल्याला जावंच लागत नाही. आणि रेकी शक्ती, मी जसं म्हटलं, ही प्रेमाची शक्ती आहे. तर तुम्हाला खूप छान वाटायला लागतं, तुमच्यामध्ये आतनं खूप बदल व्हायला लागतात. आंतरिक ऊर्जा तर तुमची वाढतेच, पण त्याशिवाय तुमचा आत्मविश्वास वाढतो की येस, आय कॅन डू धिस. तुम्हाला एखादं काम करायचं असेल किंवा एखादी गोष्ट तुम्ही काही कशातही तुम्ही बिझनेस करत असाल, काय करत असाल, त्याच्यामध्ये तुम्हाला आतनं वाटतं की नाही, मी ही गोष्ट अशा प्रकारे करते म्हणजे ती माझी सक्सेसफुली होणारच. तर अशी ही वैश्विक शक्ती आहे. आणि जसं की आपण समजा उपवास वगैरे करत असेल, तर त्या उपवास काळात आपली अग्नितत्व सक्षम होण्यासाठी ह्या शक्तीद्वारे आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणजे एखादा उपवास, जसं मी आता एक साधारण 1.5-2 वर्षापूर्वी मी एकादशी सुरू केली. कोणीतरी मला सांगितलं की एकादशी व्रत हे खूप पवित्र व्रत आहे, म्हणून मी सुरू केलं. आणि पहिल्या वेळेस जेव्हा मी एकादशी करायला लागले तेव्हा मला खूप असं भूक झालं, म्हणजे 4 पदार्थ खा, हे खा, ते खा, असं. पण हळूहळू जेव्हा मी सातत्याने करायला लागले एकादशी, तर मला लक्षात आलं की अरे, खाणं याच्यात इम्पॉर्टंट नाहीच आहे. म्हणजे हा भगवंतानी आखून दिलेला एक नियम आहे. दर 15 दिवसांनी पोटाला तुम्ही शांतता ठेवा, तर तुमची सिस्टीम खूप छान राहील आणि तुम्हाला आत्म ऊर्जा मिळेल. तर एकादशी व्रत म्हणजे मी म्हणते की श्री विष्णूंच्या कृपा आशीर्वादाने माझ्याकडनं सुरू आहे आणि मला जाणवतंय की तो उपास पण माझा आता व्यवस्थित होतोय. आणि त्याच्यामध्ये आता लक्षात येतंय की एक्झॅक्टली आपण काय पदार्थ खायला पाहिजे, ना की फक्त साबुदाणा वगैरे ह्या असल्या गोष्टी खाण्यापेक्षा वरई, म्हणजे मिलेट्समध्ये येते वरई, तर वरई आणि वरईमध्ये तुम्ही मग ॲड करू शकता. मग तुम्ही रताळी ॲड करा किंवा, तर त्यावेळेस आपल्या शरीराला गरजच नसते बाकीचे पदार्थ खाण्याची, ज्याच्यामधनं खूप प्रमाणामध्ये कार्ब्स मिळतात. मग ते कार्बोहायड्रेट्स कशामध्ये, तर तांदळामध्ये जास्त आहे, गव्हामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून ते एकादशीचं महत्त्व असं आहे की तुम्ही एकादशी करा, आपल्याकडे जे उपासाचे पदार्थ ते आपण खातो आणि त्याद्वारे आपल्याला जाणवतं की आपली आंतरिक शक्ती वाढते. आणि जे एकादशी करत नाही त्यांनी त्या दिवशी हे पदार्थ टाळायचे, जसं तांदूळ झालं, गहू झालं. मग तुम्ही मिलेट्स खा. मग मिलेट्स म्हणजे भरड धान्य ज्याला म्हणतात. मग त्या भरड धान्यामध्ये तुमचं येतं, मग त्याच्यात भरड धान्यामध्येच वरई पण आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स आजकाल मिळतात. तुम्ही जर बघितलं तर बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे आहेत. किनवा आहे किंवा अजून काही आहे, नाचणी आहे. दीज ऑल आर मिलेट्स. तर हे मिलेट्स जणू काही भगवंतानी आपल्याला सांगितले की तुमच्या पोटाला तुम्ही शांत द्या आणि त्याचं सेवन करा. तर असं आहे एकादशीचं महत्त्व. आणि जे मी तुम्हाला म्हटलं की सुरुवातीला मी खूप पदार्थ खायचे, पण आता मी अक्षरशः मला वाटतं की मी हार्डली 2 वेळा खाते दिवसातनं त्या दिवशी. आणि त्या दिवशी म्हणजे सकाळी झालं तर फक्त फ्रूट्स घेते आणि संध्याकाळी मग वरई वगैरे असं खाते. तर त्याद्वारे मला जाणवत आहेत भगवंतांचे आशीर्वाद. मग आशीर्वाद म्हणजे आपण म्हणतो ना की कसे आशीर्वाद मिळतात, तर नाही, मला जाणवते की आंतरिक शक्ती माझी खूप वाढते आहे. आणि मला असं वाटतंय की अरे, किती लोकांना मी अजून ब्लेस करू. आणि एनी टाईम आय एम ऑलवेज रेडी टू टीच एनीवन. कोणीही माझ्याकडे आलं आणि ते म्हटलं की नाही, आम्हाला रेकीची दीक्षा पाहिजे, तर मला असं वाटतं की नाही, त्याला लगेचच ब्लेसिंग्स द्यावे. आणि ध्यानी म्हणी आपण जेव्हा म्हणतो ना की रेकी, तर हे माझ्या सध्या आत्ता असं होतंय
की मला असं वाटतंय की अरे रेकीचा आशीर्वाद प्रत्येक घराघरामध्ये लवकरात लवकर पोहोचू दे. तर जसं तुम्ही आता सगळे जॉईन झालेला आहे, जसं कल्पनाताई आहेत, कल्पनाताईंमुळे प्रमिलाताई आलेल्या आहेत, वसुधाताई नाशिकमधनं आहेत, ऋतुजा आहे, श्रद्धा आहे, श्वेता आहे, रुपाली, असं सगळ्या जणी जॉईन झाल्या. आणि तुम्हाला जाणवत आहे की ही शक्ती कशी करते जादू? तुमच्या घरांमध्ये करते, तुमच्या विचारांमध्ये करते, तुमच्या आजूबाजूला. तुम्हाला जाणवत आहे की ही वैश्विक शक्ती तुमच्या आजूबाजूला सगळीकडे भरभरून आहे. आपला पूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. हे लक्षात येत आहे का सगळ्यांना? कोणीतरी अनम्यूट होऊन सांगा की तुमचा आजूबाजूला बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का? हो हो. हा, थांबा. कल्पनाताई आधी सांगतायत, मग प्रमिलाताई तुम्ही सांगा. हा, खूप फरक पडलाय. म्हणजे दृष्टिकोनही पूर्ण बदलूनच गेलेला आहे. जे काही पहिले होतं ते त्याच्यामध्ये खूपच बदल झालेला आहे आता तर. म्हणजे ज्या काही निगेटिव्ह ऊर्जा म्हणा किंवा जिकडं काही आपण ते वेगळ्या दृष्टीने बघत होतो ते आता ते सगळं कमी झालेलं आहे. त्यामुळे रेकीचा खूपच चांगला मला फरक आहे. खूप छान कल्पनाताई. आणि कल्पनाताई पण रेकी प्री मास्टर झालेल्या आहेत आत्ता मागच्या आठवड्यामध्ये. आणि त्यांना म्हणजे दुसऱ्या लेवलपासूनच त्यांना खूप आशीर्वाद जाणवत आहेत. माझ्याकडे त्या दुसरी लेवल शिकली, मग तिसरी त्यांनी केली आणि पहिल्या लेवल पण त्यांनी केली. पण त्यांना ते आशीर्वाद जाणवत आहेत लगेचच. आणि त्या म्हणतात मला खूप कॉन्फिडन्स लेवल त्यांची खूप वाढलेली आहे. आणि प्रमिलाताई इथे जॉईन झालेल्या आहेत. तर प्रमिलाताई ध्यान अटेंड करतायत रेकीचं. कधी ब्रह्ममुहूर्ताला पण त्या असतात आणि आता मी बघते की 9 वाजता पण असतात. तर प्रमिलाताई तुम्ही सांगा अनम्यूट होऊन तुम्हाला काय वाटतंय? सॉरी ताई, तुमच्या पहिले तर खूप खूप सॉरी. मी तुमचे सगळे सेशन अटेंड नाही करू शकत, कारण माझे मुलं 3 ठिकाणी राहतात आणि मी अशी फिरत असते. आता पण मी आज मुंबईला आले आणि जस्ट म्हणजे आता अर्ध्या तासापूर्वीच आले आणि तुमचा मेसेज बघितला तर म्हटलं आता जेवण आणि आपण अटेंड करू शकतो म्हणून. पण मला जे जाणवलं ना ताई, ते तुमचं अटेंड करण्याचं म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत आणि तुम्ही इतकं शांतपणे सांगतात ना, ते असं मनाला असं स्पर्श करून जातं. म्हणजे असं खूप छान वाटतं, अशी शांतता वाटते. रेकीचं मी आमची जैन रेकी अटेंड केलेली आहे आणि कीर्ती मॅडम आहे त्यांची पण मी अटेंड केलेली आहे रेकी. पण म्हणजे त्याच्याने मला खूप फरक पडला. आमच्या जैन रेकीचा पण मला खूप फरक पडला. त्याचा फरक म्हणजे असं डिसिजन पॉवर जी असते ना आपल्या, कोणालाही काही सांगायचं असलं की असं घाबरतो आपण की पटकन त्याला बोलायचं का नाही, त्याला सांगायचं का नाही. आता वाटतं की आपलं जर बरोबर असेल तर आपण ठामपणे सांगायचं, चुकीचं असेल तरी ठामपणे सांगायचं, मग तो आपली दुरुस्ती करू शकतो. म्हणजे पण असं म्हणजे त्यात कॉन्फिडन्स वाढतो त्याच्याने चांगलाच आणि खूप शांतता जाणवते. 7 चक्राचं मी मेडिटेशन करतेच ते एक. आणि आमचं एक भक्तांबरचं अनुष्ठान चाललेलं असतं सकाळीच, तर ते मी अटेंड करते. त्याच्याने पण खूप छान वाटतं मला. आणि हे कल्पनाताईंनी सांगितलं त्याच्यानंतर मी तुमच्या युट्यूब वरचे पण बरेच हे पाहिले, तर मला ती तुमच्याची भयंकर शांतता आहे ना ती सांगण्याची, मला ते खूप आवडली. मला म्हणजे ते खूप छान वाटतं म्हणजे मला. खूप आभार प्रमिलाताई तुमचे. आणि असं छान वाटतं की जेव्हा आपण जे व्हिडिओ तयार करतो त्या व्हिडिओला कोणीतरी दाद देतंय आणि मनापासून मला असं वाटतं, तुम्ही सगळ्या सिनियर आहात, तुम्ही झाल्या कल्पनाताई, वसुधाताई, तर मला असं वाटतं की तुमचे आशीर्वाद मला मिळत आहेत आणि त्याद्वारे एकच मिनिट. संगीताताई जॉईन झालेल्या. ओके. हा हो ताई, मी जॉईन झाली आहे. हा, मला पण सांगायचं ताई, मला खूप दिवस झाले. आपण मागच्याच आठवड्यात मी सेकंड तुमच्याकडून दीक्षा घेतली, दुसऱ्या याची. पण माझं शरीरातलं पूर्ण दुखणं गेलं. मी चालताना पण मला असा वाद दुसरा माहित नाही काय असायचं, पण मी पूर्ण नवीन झाली आहे, फ्रेश झाली अगदी. म्हणजे मला एकदम असं सगळं नवीन नवीन वाटतंय.
स्वच्छ वाटतं सगळीकडे, घरात सुद्धा बाहेर सुद्धा असं काहीशी बोलताना. नाही तर त्याच्या आधी मी अगदी मंद शांत, माझंच मला कळत नव्हतं की काय झालंय, काय काहीच नाही, मी सगळं काही नॉर्मल, पण कळत नव्हतं काय आहे ते. पण आता मी एकदम असं प्युअर झाल्यासारखी वाटते आणि क्लीन वाटतं सगळीकडे आजूबाजूला. खूप छान. संगीताताई औरंगाबादहून जॉईन झालेल्या आहेत आणि खूप स्वामी भक्त आहेत त्या. आज त्यांच्याकडनं आरती वगैरे होती, झाली का आरती वगैरे सगळं? हो ताई, काय झालं, आपल्या आरतीचा नंबर लागला आणि माझ्या मैत्रिणीची भाची आहे, तिचा आज बर्थडे पण होता. मग तिला काय म्हटलं, तू आरती कर आणि नंतर अभिषेक असतो ना, अभिषेक मी करते. मग आम्ही दोघांनी अभिषेक केला. मी टाकते तर 1-2 फोटो स्वामींचे, त्या मूर्तीचे. टाका, नक्की टाका, नक्की टाका. हो का? खूप छान संगीताताई. थँक्यू. तुमच्या शंका असल्या तर तुम्ही विचारू शकता. जसे रेकी लेवल 1 झालेले श्वेता आहे आणि संगीताताई पण आहे, तर तुमच्या काही शंका असतील रेकी बद्दल तर त्या तुम्ही विचारू शकता. ओके. आता हा, थोड्या वेळाने सांगितलं तर चालेल का? मी थोडंसं रस्त्यात आहे. हो, काही हरकत नाही ताई. मी तोपर्यंत दुसऱ्यांचं बघूया आपण तोपर्यंत. रुपाली, तुला काही सांगायचंय का? तुमच्या मनापासून धन्यवाद. तर मला खूप फायदा होतोय. जवळजवळ आता डिसेंबरला मी जॉईन झाले ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने झाले मी औषध गोळी माहित नाही मला कधी घ्यायचं, काही दुखत पण नाही. माझ्या शरीरात रक्त कमी होतं, गोळ्या न घेता सगळं हे झालंय. मी 2 टाइम तुमचं हे करते, मेडिटेशन, आणि दुपारी पण करते. मी लिहून काढते डायरेक्ट, ते तुमचं पाहून लिहून काढून मी स्वतः करते. आणि मला पण तुमच्यासारखं व्हायचंय. खूप म्हणजे खूप आवडतं. नक्की, माझ्यापेक्षा तू छान अजून काही मोठी दिवस होत. असं जात नाही की मी तुम्हाला पाहत नाही. तुमचं नसलं तरी मी पाहत बसते. मी पूर्ण वही भरली आहे तुमच्या सेशनने लिहून. खूप तुझे धन्यवाद. तिची मुलगी 10वीला आहे, इंग्लिश मिडियमला. तिला मराठीचा पेपर खूप अवघड जायचा. ती मला म्हटली म्हणून मी तेव्हा तिला रेखी दिली पहिल्यांदा. तिने आल्या मला उड्या मारते, त्यांनी मला खूप पेपर सोपा गेला. आणि पेपरच्या दिवशी रात्री 11ला फोन केला, ती पडली घरात, हात दुखत होता, पेपर लिहिता येणार नाही म्हणे. म्हणून मी म्हटलं ठीक आहे. मी बसले, तुमचं स्मरण केलं, असं मोबाईल मध्ये टाकला, तुमचा व्हिडिओ ऐकला आणि मग तिला रेखी दिली. सकाळी उठून तिचा हात काही न घेता चांगला झाला. ते मला खूप, अजून सुद्धा ती खूप आभार मानते माझे. खूप छान. खूप अनुभव आहे. मी रोज तुमचे व्हिडिओ पाहून घरात ते करत बसते. मला असं वाटतं समोरच्या मध्येच आहे देवत्व. रुपालीचं आपण म्हणू शकतो की रुपाली ही वंशज आहे तुकाराम महाराजांची. तिच्या माहेरकडनं तुकाराम महाराजांचं सगळे वंशज आहेत. तर मला असं वाटतं तुकाराम महाराजांची आपल्या ग्रुपवर कृपा व्हायला लागलेली आहे जेव्हापासून रुपाली आलेली आहे. आणि रुपाली सारखे आभार मानत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर मी तुझे आभार मानते रुपाली, खूप सगळ्यांचेच खूप आभार की इतक्या छान पवित्र म्हणजे जे स्थान आहे देहू सारख्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं स्थान आहे. आणि त्या जागेचे व्हायब्रेशन्स, मी देहूमध्ये अजून गेलेली नाही आहे रुपाली, पण मी नक्की जाणार आहे. नक्की जाऊया. रुपालीमुळे मला असं वाटतं तुकाराम बीच रविवारी खूप गर्दी असते. खूप ह्या रविवारी हो 16ला हो गर्दी असते खूप. नंतर जाऊ आपण, गर्दीत नको, आपण नंतर जाऊया आपण. आता तिथे सप्ताह बसलाय. खूप मोठमोठे लोक येतात, म्हणजे प्रवचन करणारे. एवढे महान संत. तुझ्या मामाचे सगळे तिकडे असतात का? माझा मामाच आहे ना. माझा मामा म्हणजे 11वी पिढी. त्यांना 2 मुलं होती तुकाराम महाराजांना. दुसऱ्या मुलाची मामा 11वी पिढी, मामा आई. 5 बहिणी आहेत त्या. माझा मामा एकुलता एक आणि आम्ही त्यांची मुलं. असं वंशावळ केली, त्यांच्या घरात लावली. असं एक झाड आहे, त्याला पानं. कधी पाठव ना आम्हाला ती वंशावळ बघायला, आम्हाला आवडेल, छान वाटेल. मी मामाकडे गेले की फोटो आणेल. प्रत्येकांच्या घरात आहे. किती छान ना, नावं लिहिली. किती छान. तुकाराम महाराजांचे आपण मनापासून आभार मानूया आणि रुपालीचे खूप आभार. आपण एकदा जाऊ, खूप सुंदर आहे तिथे. एक माझा मामा असतोच मंदिरात.
नक्की जाऊया, तुझ्यामुळे आपलं दर्शनही छान होईल आणि तुकाराम महाराजांचे आशीर्वाद मिळतील मला वाटतं. सीझन नसताना जाऊ, आता खूप गर्दी तिथं. आता नाही, शांततेत जाऊ आणि आपण. रविवारी जो लाखोच्या वर भक्त असतात, दुपारी 12ला ते झाड हलतं, मुळासहित हलतं, जिथं तुकाराम महाराज गेले ना ते. असं म्हणण्यात येतं की पुष्पक विमान आलं होतं तुकाराम महाराजांना देहूमध्ये घ्यायला, म्हणजे भगवान झाड आलंय त्याच्याच तिथे काय झाड आहे, त्याचं झाड आहे अजून. मी माझ्याकडे आहे फोटो त्याला चारी बाजूने आता बांधलेले, कारण लोक मुळे सोडून न्यायला लागले. हो हो. आणि मग तिथे फक्त दिवा वगैरे लावतात. ते झाड मुळासहित हलतं. 16 तारखेला दुपारी 12 वाजता हलेल. टीव्ही वाले दाखवतात, आणि जो भाग्यवान असतो त्याला दिसतं ते. अरे वा. खरं आहे बरं का ते. मी लहानपणी नेहमी जायची, लग्न झाल्यावर राहिलं. आता कसं आई नसल्यामुळे नाही जात. खरंच आहे, खूप छान या सगळ्या शक्ती आहेत. फक्त तुमची तेवढी वेव्हलेंथ जुळायला पाहिजे. मला असं वाटतं सायंटिफिक दृष्ट्या म्हटलं ना तर तुमची तेवढी, तुम्हाला एनलाइटमेंटची तुमच्यात पॉवर आली पाहिजे तेवढी, तरच तुम्ही तिथे बघू शकता. किंवा भाग्यवान म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की तेवढी तुमची वेव्हलेंथ जुळायला पाहिजे त्या शक्तीशी. आणि वैश्विक शक्तीच्या अभ्यासाद्वारे तुम्ही काय होता, तुम्ही त्या वेव्हलेंथशी जुळल्या जाता आणि तुम्हाला खूप अनुभूती येतात. जसं मी माझं सांगू शकते की गेले आता 3-4 महिन्यापासून सतत मी वेगवेगळ्या ठिकाणी जाते, धार्मिक स्थानी, आपोआपच योग जुळून येत आहेत. तर मला असं वाटतं की कधी कधी ते पृथ्वी तत्व सक्षम होण्यासाठी ते धार्मिक स्थळांच्या भेटी ह्या आपोआपच होत आहेत आणि त्या होत आहेत ह्या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने. तर जे रेकी शिकतात आणि ज्यांना असं वाटतं की नाही मला अध्यात्माची प्रगती पाहिजे, तर ती अध्यात्माची लगेचच प्रगती व्हायला लागते आणि त्या स्थळांना तुमच्या भेटी व्हायला लागतात. तर आता अजून आपण माहिती करून घेऊया रेकीबद्दल. रेकी म्हणजे काय नाही आहे, तर रेकी हे काही जादू नाही आहे, थोतांड नाही आहे, त्याच्यामागे प्युअर सायन्स आहे. सगळ्यांनी लक्षात घ्या, युनिव्हर्सल फोर्स आहे आणि जो युनिव्हर्सल फोर्स या ब्रह्मांडामध्ये भरभरून आहे आणि तोच युनिव्हर्सल फोर्स आपण आपल्यामध्ये घेतो आणि दुसऱ्यांना देतो रेकीच्या दीक्षा झाल्यानंतर. तर रेकी दीक्षेचा अनुभव खूप सुंदर आहे. पहिली दीक्षा होते, मग दुसरी दीक्षा होते, तिसरी दीक्षा होते आणि गुरु शिष्य परंपरा असल्यामुळे दरवेळेस एक वेगळ्या प्रकारचं काम घडतं त्या चक्रावर. तर रेकी लेवल 1 झाल्यानंतर आपल्याला जाणवायला लागतात की कंपनं तयार होत आहेत, पण आपल्याला काही वेळेस अनुभूती येत नाही किंवा हातामध्ये फ्लो जाणवत नाही. जसं आत्ता संगीताताईंनी सांगितलं की त्यांना खूप छान वाटतंय, त्यांना निगेटिव्हिटीचा थोडा त्रास होत होता, तर त्या म्हटल्या की नाही मला आता खूप छान वाटतंय. आणि आज त्यांचा योग असा आला की लगेचच स्वामींच्या मठात त्यांच्याकडनं आरती वगैरे ठेवल्या गेली वगैरे. तर त्यामुळे मला असं सारखं कुठेतरी निगेटिव्ह थोडंसं वाटत होतं. तर त्या म्हटल्या ते पूर्ण गेलंय. म्हणजे आपण जे म्हणतो की मरगळ सगळी निघून जाते आणि आपल्याला छान वाटतं. ज्या दिवशी आपण रेकी घेत नाही, तुम्ही एक दिवस रेकी घेऊन बघा, एक दिवस रेकी घेऊ नका, की तो दिवस तुमचा कसा जातोय ते बघा. तर ज्या दिवशी आपण रेकी घेतो आपल्याला ती चैतन्यमयी शक्ती तिचे आशीर्वाद द्यायला लागते. म्हणजे मी कोणाला फोर्स करत नाही की अगदी माझा व्हिडिओ बघा आणि मग रेकी घ्या. तुम्ही घरच्या घरी जरी बीजामंत्र म्हणून रेकी घेतली तरी खूप व्हायब्रेशन्स जाणवतात. आणि आपण रोज काय करतो, रोज सातत्याने आपण सगळ्या रेकी गुरूंचं स्मरण करतो आणि मग रेकीची प्रार्थना म्हणून दैवी शक्तींना प्रार्थना करतो, वैश्विक शक्तीला, आणि मग आपण रेकी घेतो. नुसतंच जर आपण रेकी घ्यायला लागलो तर आपल्याला फोर्स जाणवणार नाही. पण जेव्हा तुम्ही रेकीची प्रार्थना म्हणता तेव्हा तुम्हाला जाणवेल की लगेचच तुमच्या हातातनं फ्लो जाणवतोय. किंवा पाण्यावरचे आपण जेव्हा ॲफर्मेशन्स देतो रोज पाणी ठेवून, तेव्हा त्या पाण्याद्वारे विविध गोष्टी तुमच्या शरीरामध्ये घडायला लागतात. किंवा घरातल्यांसाठी पण आपण पाणी तयार करतो, तर ते पाणी जेव्हा आपण घरातल्या लोकांना देतो तेव्हा त्या शक्तीचे आशीर्वाद त्यांना पोचतात. आणि हा अनुभव ज्यांची मुलं एक्झाम देत आहेत त्यांना मी सांगते की तुम्ही घरातनं निघतानाच त्या पाण्यावर रेकीची चिन्ह काढा आणि तुम्ही एक्झामला जाताना मुलांना ते पाणी द्या. त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की मुलं खूप छान पेपर सॉल्व करतायत आणि फिअरलेस आपण ज्याला म्हणतो पेपर सॉल्व कर. म्हणजे जे चिन्ह ज्यांना माहिती आहेत ते बरोबर घरातनं पण रेकी देतात, पण त्याचा डबल उपयोग होतो जेव्हा तुम्ही रेकीचं चिन्ह काढून ॲफर्मेशन सहितचं पाणी तुम्ही त्या मुलांना देता सोबत. तर ज्यांच्या एक्झाम मुलांच्या सुरू आहे त्यांनी आवर्जून आपल्या मुलांसाठी रेकीचं पाणी तयार करून सोबत द्या आणि मग बघा त्यांना मुलांना पेपर किती छान जातात आणि कॉन्फिडंटली ते पेपर सॉल्व करतात. जसं आत्ता अनुराधाने सांगितलं किंवा रुपाली तिच्या मैत्रिणीच्या मुलीचं सांगते अनुभव.
तर नक्की एक्झामला जाताना रेकी घ्या, रेकी द्या, पाण्यावर ॲफर्मेशनचं ते पाणी आपल्या मुलांना द्या. तर रेकी लेवल 1 झालेले, जशी श्वेता आहे आणि संगीताताई आहे. तुमच्या काही शंका असेल तर मला विचारा, म्हणजे मला तुमचं निरसन करता येईल. तुम्ही नोट्स बघितल्यात का, वाचल्यात का नोट्स? हो मॅम, मी वाचलेत, काही शंका नाहीयेत माझ्या.